तर इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर गॅस सिलेंडरचा काळा बाजार सुरू झाला। राज्यात अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे। पाहूया। इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर गॅस सिलेंडरचा काळा बाजार सुरू झालाय। काळा बाजार थांबवण्यासाठी आणि अवैध साठेबाजांवर आळा बसावा यासाठी धाडसत्र सुरू आहे। अन्न व पुरवठा विभागानं दिवसभरात नागपूरमधील विविध भागात छापा टाकला। दुपारी 12:30 वाजता सिव्हिल लाईन परिसरातील HP गॅस एजन्सीवर छापा टाकला। सिलेंडरचा स्टॉक आणि वितरण किती झालं याची माहिती घेण्यात आली। त्यानंतर दुपारी 1 वाजता जरीपटका भागातील HPच्या गॅस गोडाऊनवर दुसरा छापा टाकण्यात आला। या गोडाऊनमध्ये साधारणतः 5 किलो वजनाचे 50 व्यावसायिक सिलेंडर आढळून आले। या सिलेंडरचा साठा का केला, सिलेंडर कुठून आले याची अधिकाऱ्यांनी माहिती घेतली। काळा बाजार करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल होणार असा इशारा अन्न पुरवठा अधिकाऱ्यांनी दिला। रत्नागिरीत LPG गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी शहरात भरारी पथकाची नियुक्ती झाली आहे। तहसीलदार आणि पुरवठा शाखेतील 2 अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गॅस एजन्सींची तपासणी केली जाते। जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून विविध ठिकाणी तपासणी मोहीम राबवली जाते। गॅसची साठेबाजी होते का याची तपासणी केली जाते। बुलढाण्यात अनेक हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याचं समोर आलंय। बुलढाणा जिल्ह्यात 5 ते 6 दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे। काळा बाजार रोखण्यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरीय पथक स्थापन करण्यात आलंय। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर पुरवठा विभागानं छापा टाकला। 87,000चा मुद्देमाल यावेळी जप्त केला। या ठिकाणी 2 गाळ्यांमध्ये अवैध गॅस रिफिलिंग सुरू होतं। दुसरीकडे हॉटेल दत्तभुवनमध्ये घरगुती LPG गॅस सिलेंडर आढळले। या ठिकाणी छापा टाकून 10 घरगुती LPG गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले।